सर्व ग्रामस्थांना प्रस्तावनेच्या अगोदर धन्यवाद. वा. अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे विश्वव्यापक कमळापती गवळणी त्यासी कडी घेते नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका मने नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे महायोग पीठे तटे भीमरध्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हो पांडुरंगा काढू प्रथम मन दुसरे चरणा संसातिया दुसरे चरणा संसातिया अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा काला या सदरातील काला या प्रकरणातील अभंग आजच्या या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांगाचे कान करून कृष्ण चरित्र श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे परिपूर्णता, काला म्हणजे समर्पण, काला म्हणजे त्याग. बघा, काला हे कलशाचं कीर्तन आहे. कळसाची या कामा लक्षात ठेवा. मंदिराचा कळस झाला जोपर्यंत तुम्ही त्या मंदिरात काही करा, अगदी कळसाच्या अगोदर मूर्ती जरी बसवल्या तरी मंदिर अपूर्ण आहे. स्वतः देव येऊन जरी बसला तरी मात्र ते मंदिर पूर्ण होत नाही. पण मंदिर पूर्ण होतं तेव्हा ज्या वेळेला मंदिराचा कळस बसतो, मग आतलं काही राहू द्या, मंदिर पूर्ण आहे. तसं काला का करावा, काला कशासाठी करावा आणि काला म्हणजे काय, 1 तासाच्या आत आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणत्याही किती दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 1 दिवसाचा, 4 दिवसाचा, 3 दिवसाचा, काल्याच्या कीर्तनाशिवाय उत्सवाची सांगता होत नाही. आणि पुढचं ऐका ना, काल्याचं कीर्तन स्पेशल करता येत नाही. आलंच बुवा आपल्या मनात, कधीतरी ठरलं, सगळे दापूरचे सिन्नरचे माणसांच्या डोक्यात आलं, म्हटले काला करायचं आपल्याला, काला करू म्हटले काला. सगळ्यांनी गाडी घेतली, मोठ्या कोणीतरी आळंदीला गेले, विद्वान वक्त्याची तारीख घेतली आणि सर्व झालं. चर्चा झाली, दिवस तारीख सांगितली. आहे का खाली म्हटले आहे ना. दिली, सर्व झालं. डायरीवर लिहिणार महाराज. म्हटले सांगा निमित्त काय. म्हटले काही नाही, काल्याचं कीर्तन करायचं. चालेल का बाबा. म्हणजे हे काल्याचं विशेष महत्व आहे. काल्या करता
एक तरी उत्सव अगोदर व्हावा लागतो आणि त्याची सांगता काल्याने होते, हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. ऐका तुम्ही आता बघा, आता हे 4 दिवस आपण सगळी आदरणीय महाराज मंडळी इथे होती. गुरुजी आहेत, विजय महाराज आहेत, प्रकाश महाराज आहेत, सगळी मंडळी आहे, दीपक महाराज आहेत. आता हे थांबलेत, येतात. तुम्ही 4 दिवस मस्त प्रत्येकाचा आग्रह, या आमच्याकडं चहाला या, जेवायला या, भजे करू, शिरा करू, गुलाबजाम करू, बासुंदी करू, पण या, पाय लावा घराला या. हे सगळं रोजचा आग्रह आहे की नाही? सप्ताह आहे तोपर्यंत रोजचा आग्रह. पण ऐका ना, 4 दिवस आग्रह, 4थ्या दिवशी काला झाला आणि काल्यानंतर परत विजय महाराज जर दापूरला आले किंवा गुरुजी दापूरला आले आणि एखाद्याच्या गल्लीतून चालले, तर सहसा कुणी म्हणणार नाही शिरा खायला येतात का, भजे खायला येतात का, जेवणाला येतात का. म्हणतील प्रामाणिक माणुसकी खातर. पण मात्र तो उत्साह, त्या उत्सवामध्ये तेवढ्या उत्साहाने ते आकर्षण परत जर कोणी आलं तर मग विचारावं लागतं का आला, याचं नाव का आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्यानंतर काहीच नाही, काला शेवट. मग तो उत्सव कितीही दिवसाचा असू द्या, उत्सवाची परिसंगता ही काल्याच्या कीर्तनाने आहे. म्हणून आपण सर्व गोड ग्रामस्थांनी हे सुंदर नियोजन काल्याच्या उत्सवाचं आहे. यानंतर महाप्रसाद आहे. बघा, अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचं आहे, ज्याचं वर्णन करायचं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये दुसरं काही नाही, स्पेशलायझेशन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आजच्या दिवसात वर्णन करावं ते मात्र भगवान कृष्ण परमात्म्याचं, कृष्ण चरित्राचंच वर्णन आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. नैमित्तिक चिंतन वेगळं काही नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे लीला चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चार आहे. जे गोकुळात केलं त्याचा आचार नाही, तर त्याचा उच्चार आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. गोकुळी देवे जे चरित्र केले ते उच्चारावे, असा त्याचा अन्वय. ते उच्चारावे. तुम्ही जागे आहेत ना? तुम्ही म्हणाल मग काय 8ला झोपायचं असतं का? तुम्ही जागे आहेत. बघा काय आहे शब्द, काय आहे आदरणीय गुरुजींनी प्रमाण दिलं. उच्चारावे, आचारावे नाही. कारण का आचारावे नाही? कृष्ण चरित्र आचरणीय नाही, तर ते उच्चारण्यात भक्ती आहे. ते उच्चारण्यात भक्ती, आचरणात नाही. का आचारू नये? वेळ मिळाला तर 8:45 सांगेल का उच्चारू नये आणि ते का आचारावं. आपलं का आचारू नये, ते का उच्चारावं? कारण भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र वात्रट चरित्र आहे. आलं का लक्षात? ते वात्रट चरित्र आहे. त्याचा समन्वयाचा विचार सामान्य मानवी मनाला न पटणारा, न शोभणारा, आणि मराठीत सांगायचं जर झालं तर नॉट पॉसिबल. आलं का लक्षात? ते मात्र शक्य नाही. म्हणून आपण फक्त आचरणातून न करता उच्चारणातून भक्ती सिद्ध करावी. विठ्ठल म्हणून गोकुळामध्ये जे भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केलं त्याचा उच्चार आहे गोकुळामध्ये. पण आता ऐका, अभंग फार सुंदर आहे, गोड आहे. अभंगाचे शब्द कानावर पडता क्षणी मनाला प्रसन्न वाटतं. काय देवाचं चरित्र आहे. आणि हे सर्वज्ञतेचं वर्णन आहे बरं का. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र म्हणजे सर्वज्ञतेचं वर्णन आहे, खूप काही अंगाने. पण ज्याचं वर्णन करायचंय तो नेमका कुठं आला, कसा आला, कोणाला काय आनंद झाला, सर्वांना माहिती. फार मागे न जाता पुढे, ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा कारागृहात जन्माला आले, कौसल्य मातेच्या पोटी, बरोबर ना? कैकेयीच्या पोटी, बरोबर ना? मग देवकीच्या पोटी. मला वाटतं माझं काही गडबड होती का काय? देवकी मातेच्या पोटी. ऐका,
भगवान कृष्ण परमात्मा कारागृहात अवताराला आले, कौमार्य स्वरूपात आले बरं का, कौमार्य स्वरूपात रमेश महाराज. मातेनं पाहिलं, देवकी माता म्हटले, अरे कृष्णा, तू बाळ म्हणून जन्माला आला का बाप म्हणून जन्माला आलास? एवढं मोठं कुठं काही बाळ जन्माला येतं? आई ऐकून तर घे, पुढचं जे तुम्हाला काम करायचे ते सांगून जातो परत बारीक होतो. हे कृष्णचरित्र आहे. परत बारीक होतो आणि सांगितलं काही नाही, तेवढं पप्पाला सांगा मला तिकडं न्या, तिकडची बीबी इकडं आणा. आलं का लक्षात? एवढं करा आणि बाकीचं पुढचं सर्व मी पाहतो. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सर्व झालं. इकडनं वसुदेवजी घेऊन गेले, तिथं देवाला ठेवलं, मायेला इकडं आणलं. आणि मग मात्र ज्या वेळेला तिथं भगवंताला ज्या वेळेला गोकुळामध्ये नेलं आणि ज्या क्षणामध्ये यशोदा माईच्या पुढे भगवंताला पाहिलं, 65 वर्षाच्या वयातले नंदबाबा भागवत वर्णन करतं. 65 वर्षापर्यंत तिकडं ब्रज भाषेतलं एक वाक्य आहे. त्या ब्रज भाषेतल्या वाक्यातला विचार असा की नंदबाबा प्रतीक्षेत होते, आपल्या पोटी काहीतरी सात्विक पुत्र संतान व्हावं. 65 वर्षाचं वय. त्या ब्रज भाषेतला शब्द आहे गुरुजी, अभितो भयो नाही, अभितो भयो नाही. म्हणजे याचा अर्थ असा, अजूनपर्यंत झालं नाही. आणि त्या प्रतीक्षेमध्ये आणि मग यशोदा मातेचं बाळंतपण करण्याकरता आलेल्या सुनंदा नंदा आणि त्या सुनंदेनं पाहिलं आणि पाहता क्षणी त्या देवाचं सावळं रूप पाहिलं आणि मन प्रसन्न झालं. आणि त्या देवाला पाहता पाहता त्या सावळ्या रूपाला पाहिलं आणि मन आनंदित झालं. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, देखियला नंदाचा, ते आनंदाचा पुरावा देखियला नंदाचा, सावळा देखियला सावळा देखील आनंदाचा. पण नंदाचा सावळा पाहिला, पण काय झालं? तेने आनंदाचा पूर आला. नुसता आनंदाने झाला, पूर आला त्या आनंदाचा. इतका आनंद झाला ब्रजमंडलामध्ये. आणि मग मात्र सगळ्या गवळणी एकत्रित आल्याने विचार करू लागले, काय झालं ग? आणि एक गवळण एकमेकीला म्हणू लागल्या, काय झालं? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. गवळण झाले एकी पुढे, एक बाती सोडवळे, एक धावे एकी पुढे, एक बाती सोडवळे. गवळण म्हणती, म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, 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 यशोदेला. वा वा, टाळी वाजवा, सुंदर. गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अगं काय झालं? सर्व एकत्रित आल्या. अगं यशोदा मातेला बाळ झालं, यशोदा मातेला बाळ झालं. ज्या बाळाच्या प्रतीक्षेत सर्व ब्रजमंडलातला नंदवाड्यातला मोठा परिवार, नंद बाबांचा परिवार प्रतीक्षेत होता. जमा होऊन सगळ्या चर्चा करायला लागल्या. बरं बरं बरं, कृष्णाला म्हणजे नंदबाबाच्या पोटी, यशोदेच्या पोटी बाळ जन्माला आलं. आनंद जिकडं तिकडं त्या गोकुळामध्ये आनंद छावू लागला. आनंदाचं वातावरण, प्रसन्नता निर्माण झाली. आणि मग मात्र यशोदा माईने सांगितलं, आता आपण नंद उत्सवाला सुरुवात करूया.
ज्या कर्तृत्व लक्षणाने ज्या सर्वज्ञतेचं वर्णन भगवान कृष्ण परमात्म्याचं एवढं दूरव्यापी चरित्र आहे, त्याचा हा प्रारंभी काळ आहे. भगवंताचा हा प्रारंभी काळ आहे. आणि मग मात्र सर्व मग आता 1 महिना 1.25 महिना भगवंताचा नंद उत्सव चालला. कसा नंद उत्सव? नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया हे सगळं सुचलं यांच्या दोघांमुळं, नाही तर काच काय. विठ्ठल विठ्ठल नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो, जिकडं तिकडं आनंद, आनंदाला पारावर नाही असा 1 महिन्याचा नंद उत्सव चालला बरं का. आणि त्या ब्रजमंडलातली गोकुळातली एक गवळण गावाला गेलेली होती. काय माहिती, लाडकी बहिणीचे पैसे आणायला गेली असेल कदाचित. गावाला गेली आणि बऱ्याच काही दिवसानंतर 1 महिन्यानंतर ज्या वेळेला ती तिथे आली ब्रजमंडलात आणि तिथून चालली नंदबाबाच्या वाड्याच्या समोरून. बाबा बरं का, चालली तर तिने एवढी सर्व गर्दी नंदबाबाच्या वाड्यात पाहिली. सर्व आनंद आहेत, नाचतायत, सगळं माखन मिश्री सगळ्या पदार्थांची लूट चाललेली आहे. सगळे गोपाळ गवळणी सगळे आनंदित आहेत. ज्येष्ठ उड्या मारतायत, बाल गोपाळ उड्या मारतायत. आता ती गवळण जरा तिचे सगळेची सगळे स्पीड ब्रेकर गेलेले होते. तोंडातले सगळे गेलेले होते. दारात नंद बाबाच्या वाड्याच्या समोर ती उभी राहिली. एका गोपाळाला विचारलं, इकडे ये रे, काय चाललंय हे? तो म्हटला, थांब सांगतो जरा तुला. त्याने असं तिथून नाही सांगितलं, थांब. तो मागे गेला, आतमध्ये घेतला आणि चेंडू सारखा माखन मिश्रीच्या लाडूचा गोळा केला. गुरुजी तुमच्या लक्षात आलं पुढचं. त्याने माखन मिश्रीच्या लाडूचा गोळा केला आणि काही अंतरावरनं जे फेकला त्या म्हातारीच्या तोंडावर. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे तो सटकन पोटात गेला, कुठंच थांबला नाही. अजिबात गतिरोधक नसल्यामुळे गेला. आणि ती म्हातारी परत विचारते, अरे हे काय आहे? तो गोपाळ म्हणतो, तुला अजूनही कळालं नाही का काय? हे तेच आहे जो माखन मिश्रीचा गोळा तुझ्या पोटात गेला ना ताई. आई अगं, त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये बाळ जन्माला आलंय, त्याच्या आनंदाचा उत्सव नंद उत्सव चाललाय. मग काय पाहता, 105 वर्षाची म्हातारीने सुद्धा ठुमका लावला, नाचायला लागली. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. असा सगळा नंद उत्सव चालला. आणि तोच परब्रह्म परमात्मा मग मात्र काही काळात त्या ब्रजमंडलामध्ये वाढू लागला, मोठा झाला. आणि होता क्षणी अनेक प्रकारचं कर्तृत्व लक्षणाने भगवंतानी ब्रजमंडलामध्ये लीलांना प्रारंभ केला. काही बुद्धिवाद्यांच्या मनातून अशा भावना प्रगट झाल्या. मग तो परब्रह्म परमात्मा एवढासा असणारा भगवान परमात्मा, मग काही संत तुकोबारांसारख्या महात्म्यांनी मनातून विचार केला, असा असणारा परब्रह्म परमात्मा तर त्याच्या उदरामध्ये काय, तर अभंगाच्या पहिल्या
हा संगतीचा व्हायरस आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगू का तुम्हाला, विद्वत्तेच्या व्हायरसमध्ये एवढी ताकद असते, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संगत संतन की करले, बस या सगळ्या गोष्टींचा हा आशय. संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय सांगतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बालक नंदा घरी. तो बालक नंदाच्या घरामध्ये अवताराला आला, जन्माला आला. कोण, कसा, काय बालक, थोडक्यात आपण त्याचा प्रस्तावनेतला आशय सांगून आपण पुढे कौमार्य भगवंताच्या चरित्रापर्यंत आपण अभंगाच्या माध्यमातून प्रवेश करून पुढे थांबतोय. बघा, अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये कसं शक्य. तुकाराम महाराज म्हटले कसं शक्य, पुढे सांगतो. 9:20च्या आत, आता 9 वाजलेत, आणि मग मात्र असे ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये. काहींनी प्रश्न विचारल्यावर ते कसं शक्य. महाराज म्हटले नकळे कान्होबाचे कोड. त्या कान्होबाचं दादा हे कोडं कळणार नाही, म्हणून महाराज म्हटले डोकंच लावू नका, नकळे कान्होबाचे कोडे. परत म्हटले या सगळ्या भूमिकेने, आता काही स्पष्ट सरळ सरळ सांगतो तुम्हाला, जसा वेळ मिळेल तसं स्पष्टीकरण पुढे करणार आहे. म्हटले मग नकळे कान्होबाचे कोडे, काय काय कोड. अहो, एवढ्या मोठ्या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. सगळ्या पृथ्वीला तृप्त करतो, आणि तरी म्हणतो, तरी मग यशोदा मातेला भोजन, यशोदा माता त्याला भोजन घालते. कसं शक्य. महाराज म्हटले म्हणून तर सांगतो, तुम्ही डोकंच लावू नका, नकळे कान्होबाचे कोडे. आणि पुढे तर पहा, म्हटले तो विश्वाचा मालक आहे. नुसता मालक नाही, विश्वाचा चालक आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा धनी आहे. अंतरी गवळणींच्या कडेवर बसतो. का कडेवर बसतो, काय कारण आहे. महाराज म्हटले तुम्हाला तेच सांगतो, डोकंच लावू नका, नकळे कान्होबाचे कोडे. हे त्याचं कोड आहे. शेवट तर म्हटले 16,108 बायका आहे. ऐका बरं का तुम्ही, बायका बायको नाही, बायका 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 16,108 बायका. आणि भोग भोगुणी ब्रह्मचारी. कसे भोग भोगून ब्रह्मचारी. महाराज म्हटले कधीपासून तेच सांगतो, डोकंच लावू नका, न कळे कान्होबाचे कोडे. हे मात्र कान्होबाचं विलक्षण कोड आहे. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी. आता हे तुमच्या सर्व लक्षात आलं, शब्दश सर्व सांगितलं. येऊ का आता. आता तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला हे कळालं. आता मात्र हे सगळं शब्दांकनाने तुमच्या मनात, विचारात, कानाला ऐकायला मिळालं, ते तुम्हाला कळालेलं आहे. थोडंसं स्पष्टीकरणाने भगवान परमात्म्याची व्यापकता काय, दूरदृष्टी काय, आणि भगवंताच्या या लीला मानवी मनाला प्रसन्न करतात. हे भगवंताचं कर्तुम अकर्तुम कन्यता कर्तृत्व असणारं चरित्र, कोणत्या भावनेने ती विलक्षणता आहे, थोडक्यात सांगून थांबूया. विठ्ठल विठ्ठल. अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये पहिल्या चरणात तुकोबारायांनी सांगितलं. ऐका, आता ब्रह्मांड केवढं. ब्रह्मांड बरं का, कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मांड ब्रह्मांड लक्षात ठेवा. अनंत ब्रह्मांड, नाही तर तुम्ही वेगळंच काहीतरी ऐकाल. ब्रह्मांड अनंत. आता बघा, आपण या पृथ्वीवर राहतो, या सगळ्या विश्वामध्ये राहतो. आता हे ब्रह्मांड. वा, रमेश महाराज काय अलर्टनेस आहे हो, याला नियोजन म्हणतात. नाहीतर कधी कधी लाईट गेल्यावर बरेच जण संधी साधून घेतात. येतो जाऊन कीर्तनकारही म्हणतात घेतो पिऊन पाणी स्टेजवरचं, आहे का नाही. बऱ्याच काही संधी लाईटीत साधवता येतात, पण दापूरकरांनी पाणी प्यायला सुद्धा संधी नाही. एवढा अलर्टनेस नियोजनाचा रमेश महाराज. विठ्ठल विठ्ठल. बघा, अनंत ब्रह्मांड भगवंताच्या उदरामध्ये. कसे ब्रह्मांड. या सगळ्या विश्वामध्ये आपण राहतो राहुल दादा. हे एक ब्रह्मांड आहे, हे एक ब्रह्मांड आहे. आणि असे किती अनंत शब्द जेव्हा लागतो गुरुजी, जिथं संख्या संपते त्याला अनंत म्हणतात. अनंत, बस संख्या नाही, 1 2 अरबो खरबो अजिबात नाही. जिथं संख्या तीत
त्याच्या पलीकडे त्याला अनंत म्हणतात. मग का हो, देव एवढासा आणि त्याच्या पोटामध्ये अनंत, उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे. याचा अर्थ असा आहे, हे कसं शक्य आहे बरं? त्याचं एकच कारण आहे बरं का. हा परमात्मा दिसताना तेवढा छोटासा दिसतो, पण तुम्ही ज्या भावनेने त्याच्याकडे जाल, जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी, जसा केला तसा मात्र तो परमात्मा होतो. म्हणून असे ब्रह्मांड एक नाही तर अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरात. विठ्ठल तरी पटलं नाही महाराज, कसं शक्य आहे? मग वर्णन सांगतो तुम्हाला. पहा काय झालं. एकदा नारदजी भजन करत करत समुद्राच्या कडेने चालले होते. आता नारदाचं काम काय? विना चिपळ्या घेऊन भजन करणं. नारदजी भजन करत चालले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण ची कृपा आहे. टाळी वाजवा. विठाला विठाला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदजी भजन करत चालले समुद्राच्या कडेने. आपलं मस्तीत भजन चाललेलं नारदाचं. तेवढ्यात नारदाने समुद्राकडे पाहिलं आणि जय हरी केला. नारदाने जय हरी. तिकडनं जरा समुद्राचा जय हरी ॲटिट्यूडचा होता. जय हरी जरा उर्मटपणाने जय हरी केला. तेवढ्यावर समुद्र थांबला नाही. समुद्राने सांगितलं नारदाला, काय नारदा, तुम्ही लबाड, तुमचा देवही लबाड. अरे बापरे, काय झालं? आता मी तुम्हाला प्रश्न करतो बघा, समुद्राचं आणि देवाचं काय नातं आहे? बोला, ज्यांना माहिती त्यांनी सांगा. सासराव आणि क्या बात आहे. सासरा आणि जावयाचं नातं आहे. जरा सासऱ्याला जावयाचा रागच आलेला होता, आणि सासऱ्याला जावयाचा जर राग आला नाही तर तो सासराच कसा आलं का लक्षात? त्याचं नाव सासरा. जरा थोडंसं कुठंतरी बिघडलेलं होतं गणित. काय लबाड आहे म्हटले, तुम्ही लबाड, तुमचा देवही लबाड. नारदाने विचारलं काय झालं, काय झालं म्हटले. आतापर्यंत एवढे कार्यक्रम झाले, एकाही कार्यक्रमाचं निमंत्रण नाही, व्हॉट्सअप नाही, लँडलाईन नाही, फोन नाही, मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, कुठल्याच सोशल मीडियाचा उपयोग नाही, काही नाही, काही सांगितलं नाही. ठीक आहे, लॉकडाऊन नंतर समजू शकतो, लॉकडाऊनच्या काळात समजू शकतो, एवढे मोठे कार्यक्रम करता येत नव्हते. पण नंतर तर अहो काही संख्या काय कमी. लक्षात ठेवा, एवढे कार्यक्रम झाले. म्हटले ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, मी तुमचा निरोप पोहोचवायचं काम करतो. आणि मला सांगा, एवढं सर्व झाल्यावर नारदजी गेले परत भगवंताकडे, आणि नारदांनी भगवंताला सांगितलं, देवा ते तुमच्या मामाचं काय करा नाही तेवढं मिटवा. सासऱ्याला मामा म्हणतात, आहे की नाही? पण ते विशालजी भारी सांगतात, सासऱ्याला मामा नाही, म्हणजे ते काहीतरी त्यांनी असं सांगितलं, सासऱ्यालाच मामा म्हणत जा म्हटले.
सासऱ्याला मामा नंतरच पाहू, पण त्या मामाला सासरा म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल. त्या अलीकडची तशी वेळच आलेली आहे. ते काय ते तुमचं मामाचं बघून घ्या म्हटले. बरं बरं. काय झालं नारदा? काय नाही हो, चिडले माझ्यावर. काय म्हटले? हे काही कार्यक्रमाला बोलवलं नाही, ते जरा राग भरलेत. नारदाला भगवान म्हटले, अरे नारदा, तुला कळत नाही का आपल्याकडं कार्यक्रमाला कुठं कमी आहे? आता तुम्ही सांगा, चिंतन करा, पहा. देवाला बायका किती? 16,108. मग मला तुम्ही सांगा, 108 16,000 एवढ्या भगवंताला जर बायका आहे, मग प्रत्येक बायकोला 8-8 मुलं नको का? मी काही सांभाळायला नव्हतो, पण तुम्हाला सांगतो मी, 8-8 मुलं नको का? आता हे कसं सांगू का तुम्हाला? पूर्वीचा काळ, कोणी एखादी आदर्श संपन्न स्त्री एखाद्या साधूच्या दर्शनाला गेली, पूर्वीचा आशीर्वाद काय होता दादा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. या अंदाजाने सांगितलं, बाकी काही नाही. बस तेवढ्या अंदाजाने अष्टपुत्र सौभाग्यवती भव. म्हणजे 16,108 असणाऱ्या बायका भगवंताच्या प्रत्येकाला 8-8 मुलं. भगवान नारदाला म्हटले, अरे अनेक मुलं आपल्याकडे, एवढं सगळे विवाह, बस 15 दिवसाच्या लग्नाला मोठा विवाह आहे, तिथं मामाला आमंत्रण. पत्रिका लिहिली, भगवंतांनी सुंदर पत्रिका तयार केली. विनंती विशेष कळवण्यात येते की आमच्या घरी विवाह निमित्ताने, सगळं काही मजकूर टाकला आणि खाली लिहिलं, सहकुटुंब सहपरिवार. कोणाला? समुद्राला. समुद्राला. आता समुद्राचा परिवार केवढा? ती पत्रिका लिहिली, पॅक केली, नारदाला सांगितलं, जा एवढी पत्रिका पोच करू नये. नारद म्हटले, देवा ते पत्रिकेचं काम आपल्याकडं नको म्हटले, तुम्ही कोणालाही सांगा म्हटले. मग आपल्या ड्रायव्हरकडे दिली पत्रिका देवाने. ड्रायव्हर म्हणजे गरुड. गरुडाला सांगितलं, जा. गरुड म्हटलं जातं ना. गरुडाने काही नीट पत्रिका वाचली नाही. गरुड गेला समुद्राकडे, गेला, जय हरी झाला, चहा पाणी झाला, सर्व झालं, पत्रिका दिली. तेवढ्याच गरुडाने सांगितलं समुद्राला, म्हटले येऊ का आता? येऊ का? नाही, 2 मिनटं थांबा म्हटले. पत्रिका वाचली, सगळी वाचली, शेवटचं वाक्य वाचलं आणि तेवढ्याच समुद्राने सांगितलं, चला. चला कुठं? म्हटलं लग्नाला. कोण कोण? सगळे, पप्या पप्याची आई, आम्ही सगळेच म्हटले. सगळे निघणार म्हटले, सर्वजण जाणार म्हटले, आम्ही तुमच्या बरोबर. माझ्या बरोबर? मेला म्हटला गरुड. म्हटला आता जिवंत जात नाही म्हटले आपण. अहो तो समुद्र आहे महाराज. गगनम गगनाकारम सागरो सागरोपमा. एकाला विचारलं, समुद्र केवढा रे? तो म्हटला, आमच्या बंगल्याच्या टेरेसवर 1000 लिटरची टाकी आहे तेवढा. अरे काही समुद्राला काही मीटर लिटर असं काही क्युसेस मध्ये मेजरमेंट करता येत नाही. समुद्र केवढा? समुद्राला प्रति उपमा नाही, समुद्र समुद्राच्या एवढाच. सागरो सागर उपमा. अशा काही घटना आहे की त्याला प्रति उपमा नाही. राम रावणाचं युद्ध केवढं? एकाला विचारलं, राम रावणाचं युद्ध केवढं? तो म्हटलं, परवा गल्लीत भांडणं झाली तेवढं. ती काय उपमा झाली का? राम रावणाचं युद्धाला राम रावणाचीच उपमा, याला दुसरी उपमा नाही. आकाश केवढं? तर गगनम गगनाकारम. आकाश आकाशाच्याच एवढं. तसं समुद्राला प्रति उपमा नाही. विठ्ठल गरुड घाबरला. गरुड म्हटला, बापरे, आपल्या बरोबर समुद्र महाराज येणार? काय खरं नाही. बरोबर, तुम्हाला एकट्याला बोलवलं आणि तुम्ही, गरुडा असं बोलू नकोस, पत्रिका वाचलीस का म्हटले. पत्रिकेत खाली लिहिलंय सहकुटुंब सहपरिवार. बरं तो समुद्राचा परिवार काय आपल्यासारखा आहे का गुरुजी? हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, असा परिवार नाही. मोठा परिवार, सगळं समुद्रच म्हटल्यावर चला ठीक आहे. गरुड घाबरला, पण गरुडाने सक्त ताकीद दिली समुद्राला. अय बाबा, म्हटले ऐक, माझ्याबरोबर यायचंय ना, मी पुढे चालतो, तू सुरक्षित अंतर ठेव. पाठीमागून जरा सुरक्षित अंतर ठेव. म्हटले गडबड करू नको, अर्जंट ब्रेक मारू नको बा. जर तू अर्जंट ब्रेक मारला का मला सगळा एका ब्रेकमध्ये सगळा गुंडाळून घेशील म्हटला. असं काही करू नकोस. गरुड इतका घाबरला, धावपळ करत 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 पळत गरुड भगवंतापर्यंत पोचला आणि इतका दम टाकत गेला. अरे बापरे, देवा देवा. भगवान म्हटले, तुला काय झालं? म्हटले, काय तुझा काय दम उठला का काय? म्हटले, झालं काय तुला? म्हटले, देवा मला एक उत्तर द्या, मला मरायला पाठवलं होतं का निमंत्रण द्यायला पाठवलं होतं? काय झालं गरुडा? अहो म्हटले, ते समुद्र आलाय. कुठं? लग्नाला. येऊ दे ना म्हटले, काय टेन्शन घेतो? अरे देवाला काही टेन्शन आहे? अहो म्हटले, तू आलाय
आता अजून 8-10 दिवसावर लग्न आहे, त्याला कोणत्या फ्लॅटमध्ये ठेवायचं त्या समुद्रात? आता आपला फ्लॅट म्हणजे 1 BHK आणि काही झालं तर थोडासा 2 BHK, नाही तर रो हाऊस. मोठा बंगला आमच्या राहुल दादा सारखा युरोपियन बंगला. विठाला विठाला एवढं सर्व. अहो भगवान म्हटले टेन्शन घेऊ नको गरुडा, मी पाहतो. ऐका, गरुडाला एवढं देवाच्या जवळ असून सुद्धा देखील गुरुजी अधिकार कळालेला नाही, भगवंताचं अस्तित्व कळालं नाही. अरे बापरे, एवढा मोठा समुद्राला भगवान समुद्राला ठेवणार कुठे? अहो देवा, ते तू टेन्शन घेऊ नको गरुडा, चल दाखव मला. आणि महाराज जरीही तिथं समुद्र आलेला असेल तर तो स्वतःच्या मनाने नाही, भगवंताच्या आज्ञेने तिथं आला. भगवंताच्या आज्ञेशिवाय समुद्र रेषा ओलांडू शकत नाही. समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी, ही आज्ञा भगवंताची आहे. गरुडाला भगवान म्हटले चल, गेले हाताला धरून गरुडाच्या, चल दाखव. म्हटले तो 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 तेव्हा म्हटले तो समुद्र मोठा अथांग दिसतोय. भगवान म्हणले ते गरुडाला टेन्शन आलं. म्हटले आपला मालक तर टेन्शनच घेत नाही. म्हटलं एवढं मोठं संकट दिसतंय, एवढा मोठा. म्हटले समुद्र आलेला आहे. जवळ गेले, राम राम श्याम श्याम झाला, सर्व गप्पा गोष्टी झाल्या, बराच एकमेकाच्या सगळ्या चौकशी झाल्या. आता आपल्याकडची प्रथाच आहे, लग्न कार्याला कोणी भेटलं तर आपली पहिली विचारण्याची पद्धत आहे, वासुदेव बाबा काय चाललंय, हे की नाही? बोलण्याची प्रथा आहे, काय चाललं, समोरचा माणूस काय म्हणतो. असा एखादा माणूस दीपक महाराज कॉन्फिडंटली असं कोणी बोलला का, झकास, असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक जण बरं आहे बुवा, तसं खरं कोणाचंच नाही, तसं खरं कोणाचंच नाही. कॉन्फिडन्स स्वतःच्या प्रसन्नतेचा नाही, ही आपली साहजिक परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल हे साधं लौकिकातलं आहे आपलं. बघ, सर्व गप्पा झाल्या, समुद्राशी चर्चा झाल्या. आता गरुड असा लट 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 कापत होता. म्हटलं बाबरे, बराच वेळ बाकी आहे, बरेच दिवस बाकी, आता समुद्र राहणार कुठे? आणि तेवढ्यात भगवंताने समुद्राला सांगितलं, मामा आता तुम्ही इथं थांबा. बरं थांबा, कुठं थांबा? जानूच घर कोणतं आहे म्हटले. जानूच घर कुठं? आणि देवाने दिलं बरं का जानूच घर. ऐका तायांनी, ऐका दादा, देवाने जानूच घर कोणतं दिलं? आपल्या अंगावरचा एक केस उपटला महाराज, केस. ऐका, एक केस भगवंताने उपटला आणि त्या समुद्राच्या समोर ठेवला. म्हटले मामा या बंगल्यात मुक्काम करा, एवढ्या ह्या केसावरती थांबा. समुद्र भगवंताच्या अंगावरचा एक रोम, एक केस देवाने समुद्राच्या समोर ठेवला. देवाच्या आज्ञेने संपूर्णची संपूर्ण समुद्र त्या केसावर येऊन थांबला. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सर्व ब्रह्मांडाचा चालक मालक महाराज. एवढूशा भगवंताच्या एका केसावर अथांग मोठा समुद्र जर एका रोमावर राहू शकतो, तर ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरात का राहत नाही? म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया भगवान परमात्मा जर एवढाच आहे, तर संपूर्ण ब्रह्मांड भगवंताच्या उदरामध्ये कसे? एका रोमावर जर सर्व समुद्र थांबतो तर महाराज, मग त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड कसे राहणार नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी. पण पुढे ऐका, आता आपल्या बोली भाषेमध्ये किंवा व्यावहारिक भाषेमध्ये एखादी गोष्ट शक्य नाही, पण ती मात्र शक्य दिसते ना, तेव्हा त्याला नवल म्हटल्या जातं. ऐका, जर मात्र एवढे ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये हे तर ऐकताना शक्य वाटत नाही, पण दिसताना शक्य, हे एक प्रकारचं केवढं नवल आहे. नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नकडे कामाचे कोणे, नकडे कामाचे कोणे हो, नवला केवडे केवडे, नवला
कान्होबाचे कोढे. श्री तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात हे नवल आहे. आणि नवल शब्दाचा प्रयोग तिथं केला जातो जे दिसताना मात्र शक्य वाटत नाही, असं वाटत नाही पण शक्य होताना दिसतं, त्यावेळेला नवल केवडे केवडे. हे केवढं नवल आहे. काय नवल आहे? नकळे कान्होबाचे कोडे. हे त्याचं कोडं कळत नाही. आता आपल्याला कोडे काय आहे ते आपल्याला माहिती. कोडं कसं राहतं कोड्याबद्दल सर्वांना माहिती. हे मोठं कोडं आहे का ते उलगडत नाही. बघा ते पेपरला कोडे येतात ना, काही पेपरला कोडे येतात, चांगले चांगले माणसं त्याच्या दिवस दिवस नादी लागतात गुरुजी, दिवस दिवस. आणि ते कोडं पेपरला दिलेलं राहतं आणि त्याच्यात खाली दिलेलं राहते टिप, बंद पडलेलं मिक्सर मिळेल असं काही बक्षीस आहे त्याच्यावर प्रकाश महाराज है का नाही. असे काही कोडे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही तुम्ही लावला असतं तरी भजन केलं असतं, काय अडचण नाही. लावताना पण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा हे देवाच्या कर्तृत्व शक्तीचं कोड आहे. हे देवाच्या कर्तृत्व आचारसंहितेचं कोड आहे. म्हणून तुम्ही पहा कोडं कसं राहतं. आता मी तुम्हाला एक कोडं सांगतो बरं का, तुम्हाला कोडं सांगतो. कोडं सहज उलगडत नाही, ते आमचे गुरुजी सांगायचे. 20 ब्राह्मण जेवायला आले, 22 ब्राह्मण आंघोळीला गेले, 23 ब्राह्मण आंघोळ करून आले, 19 ब्राह्मण जेवण करून गेले. कळालं ना तुम्हाला? तुम्ही म्हणाल तुम्हीच सांगा, आम्ही कशाला त्रास घेऊ. सांगतो तुम्हाला. आता 20 ब्राह्मण जर जेवायला आले तर 22 कसे काय आंघोळीला गेले. आता पुढं ऐका बरं का. 22 म्हणजे विसन 2 नाही, 22 म्हणजे बावडी. बावडीवर आंघोळीला गेले. पूर्वीच्या काळी छोट्याशा विहिरीला पूर्वीच्या बावड्या असायच्या, बावड्या म्हणून विसन 2 नाही, तेच 20 आणि सगळे बावडीमध्ये आंघोळीला गेले म्हणून तेच 20 आंघोळीला गेले. आणि बरं ते 23 परत कसे काय जेवायला आले. आता इथं विसन 3 नाही, तेच 20, ते 20 म्हणजे ते विसन 3 नाही, तेच 20 आले. बरं मग त्याच्यातून कमी कसे काय झाले. 19 जेवण करून कसे गेले. इथं 10 9 नाही तर एकूण सगळे 20च जेवण करून निघून गेले. हे सामान्य कोड आहे. बस हे जसं सामान्य कोड शब्दांकनाने कळत नाही तसं देवाचं चरित्र सुद्धा विलक्षण आहे म्हणून ते कोड आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्री तुकोबाराय म्हणतात नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. हे नवल आहे आणि हे माझ्या कान्होबाचं कोडं आहे. आणि काय काय कोडे. मग अनेक प्रकारचे कोडे भगवंताचे आहे. बघा या सगळ्या भूमिकेने मग जगद्गुरु श्री तुकोबाराय अजून 3ऱ्या चरणात कोडं सांगतात. तुकोबाराय पृथ्वी ज्ञान पृथ्वी ज्ञान यशोदा त्यासी भोजन घाली. ऐका महाराज श्री तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये चिंतन करतात पृथ्वीला तृप्त करणारा परब्रह्म परमात्मा. बघा काय सूक्ष्मता आहे तुकोबारायांच्या या काल्याच्या अभंगामध्ये. काय देवाचं वर्णन करताना श्री तुकोबाराय म्हणतात पृथ्वीला तृप्त करतो. आणि मात्र अहो जर पृथ्वीला तृप्त करतो, ज्याला त्याला सर्व खायला प्यायला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं देणारा परब्रह्म परमात्मा
मग त्याला काय हात नाही का? यशोदा त्याचे भोजन घाली. मग यशोदा माता का भोजन घालते? दोन भाव आहेत त्याच्यामध्ये. पहिलं पूर्वार्ध सांगतो, नंतर उत्तरार्ध. विठ्ठल विठ्ठल का खरंच पृथ्वीला तृप्त करणार आहे. कसा? एकदा काय झालं, कायमस्वरूपी माता लक्ष्मीने भगवंताला म्हणावं, चला देवा भोजनाची वेळ झाली, जेवायला चला. देवानी रोज म्हणावं, गुरुजी 10 मिनिटं थांब, 15 मिनिट थांब, 4 मिनिट थांब. लक्ष्मी मातेच्या डोक्यात काही हे मिनिटं येईना. काय भानगडे म्हटलं, एवढे मिनिट तेवढे मिनिट. विचारलं, का हो भगवान, तुम्ही कायम एवढे मिनिट थांबा, नेमकं कायच? मी विचारत बोलवते, तुम्ही लवकर येत नाही. माता लक्ष्मीला भगवान उत्तर देतात, म्हटले लक्ष्मी, याचं एक कारण आहे, जोपर्यंत सर्व विश्वातली लेकरं सगळे भोजन करून तृप्त होत नाही तोपर्यंत मला जेवण्याचा अधिकार नाही. भगवान म्हणतात, कोणी असू द्या, कुठलाच भेदभाव नाही, सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीचं कारण लक्ष्मी मी आहे. अगदी किडामुंगीपासून तर शेवटपर्यंत ज्याला अन्न मिळत नाही, संपूर्ण पृथ्वी तृप्त होत नाही, तोपर्यंत मला भोजन करण्याचा अधिकार नाही. बरोबर असं आहे का? जरा परीक्षेत घेते. मग आता ती देवाची बायको असे ना का आपली असे ना, परीक्षा घेतल्याशिवाय काही जीवन आहे का गुरुजी? परीक्षाच घेतली. एक अशी लाकडाची पेटी आणली माता लक्ष्मीने, त्याच्यात 4-2 मुंगळे सोडले. मुंगळे ते मुंगळे सोडले, पेटी बंद केली, अलमारीवर ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली, भगवंताला माता लक्ष्मीने सांगितलं, चला जेवायला. तेवढ्यात लक्ष्मी मातेला भगवान सांगतात, आज 2च मिनिटं थांब. म्हटले 2च मिनिट. म्हटले मिनिटं पार जवळ आले. म्हटले आता बरोबर झालं सगळं, आता चला. म्हटले झालं, टाका आसन, टाका, जेवायला बसूया. म्हटले थांबा 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 थांबा, एक काम राहिलं. म्हटले, आणि काल जी लाकडाची पेटी बंद करून त्यात सोडलेले मुंगळे होते, अलमारीवरनं माता लक्ष्मीने ती पेटी काढली, ती उघडली. ऐका, अद्भुत ऐका. पेटीमध्ये बंद केलेले 10-5 मुंगळे, त्याच्यामध्ये 20-25 साखरेचे दाणे पडलेले होते. महाराज 20-25 साखरेचे दाणे. मुंगळे बंद करताना आतमध्ये काहीच नव्हतं, आपोआप साखरेचे दाणे त्या पेटीमध्ये आले. याला म्हणतात पृथ्वी जेने तृप्त केली. सर्व पृथ्वीला तृप्त करणारा परब्रह्म परमात्मा हा झाला पूर्वार्ध. आणि उत्तरार्धातल्या चरणामध्ये यशोदा त्यासे भोजन घाली. यशोदा भोजन घालते म्हणजे काय? आता एका वाक्यात ऐका. कृष्ण अवतार जो आहे, हा कृष्ण अवतार जो झाला तो आईच्या प्रेमासाठी झालेला अवतार आहे. बस, वात्सल्य पूर्ण अवतार आहे. आईचं प्रेम कृष्ण अवतारामध्ये मिळावं म्हणून मात्र यशोदा, आईचं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून यशोदा माईच्या हातून भरवून घेतो. हे आईच्या प्रेमाचं प्रतीक. विठ्ठल विठ्ठल. आईच्या प्रेमासाठी कसा अवतार? ज्या वेळेला नामकरण करण्याकरता ज्या वेळेला गर्गाचार्य आले, ऐका बरं का, आईच्या प्रेमासाठी झालेला अवतार कसा? गर्गाचार्य ज्या वेळेला नामकरण करण्याकरता आले, नामकरण करायला प्रारंभ केला, गर्गाचार्य माता यशोदेला सांगतात, यशोदे, तुझ्या पोटी जन्माला आलेलं हे बालक सामान्य नाही, ते साक्षात परब्रह्म आहे. तो मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, तो विश्वाचा मालक आहे, साक्षात देव आहे. यशोदा माईच्या मांडीवरच्या भगवंताने गुरुजी असं कुस बदलली, देवानी कुस बदलली, आणि मोठे मोठे टांबाट्यासारखे डोळे करायला लागला देवाकडे. असं मोठे मोठे, टांबाट्यासारखे घ्या नाही तर बटाट्यासारखे घ्या, पण असे मोठे मोठे डोळे करायला लागले. आणि पाहिलं देवाने, त्या गर्गाचार्यांकडे म्हटले, ओ बाबा, आमच्या मम्मीला काही सांगू नका हो, कारण जर मी देव आहे हे जर तिला कळालं ना, दिल देवाला ठेवून बसल पूजा करत. आलं का लक्षात? मला ते नकोय. मला तिचं कौमार्य रूपामध्ये, माझ्या तारुण्यात बालवेशामध्ये मला आईचं प्रेम पाहिजे, देव म्हणून सांगू नका. म्हणून आईच्या प्रेमासाठी झालेला अवतार म्हणून कृष्ण अवतार आहे. विठ्ठल. म्हणून यशोदा त्यासी भोजन घाली. अजून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणून या सगळ्या भूमिका अशा आहेत. गवळणी त्यासे कडी घेती, आणि त्याचा पूर्वार्ध काय आहे? विश्वव्यापक कमळापती, गवळणी त्यासे कडी घेती. तो विश्वाचा मालक आहे, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. तो विश्वाचा चालक आहे, विश्वाचा मालक आहे, म्हणून तो गवळणीच्या कडेवर. अजून
अनेक प्रकारे भगवंताचा सर्वज्ञतेचा विचार आणि या सगळ्या भूमिकेने महाराज 16,108 पत्न्या तरी सुद्धा तो भोग भोगून ब्रह्मचारी कसा? हार घालण्यासाठी आदरणीय शरद बाळकृष्ण आव्हाड, नवनाथ केरू आव्हाड, भगवान काशीनाथ आव्हाड, मंगेश सुधाकर आव्हाड, ऋषिकेश संजय नारायण आव्हाड, गोविंद मुरलीधर आव्हाड, वसंत संजय खन्नू आव्हाड, सुभाष रामभाऊ आव्हाड, तुकाराम रामचंद्र आव्हाड, जगन रब्बाजी आव्हाड, दत्तूशेठ पोपटशेठ आव्हाड, नामदेव भिकाजी आव्हाड, मंगेश फिराजी आव्हाड, कैलासवासी निवृत्ती वाळीबा आव्हाड विंचुरे यांच्या स्मरणार्थ विंचुरे वाड्यातील आदरणीय त्यांचे चिरंजीव यांनी पुढे घ्यायचे. चला पटकन. हरि जय जय हरि जय 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 विठोबा
सुंदर छान भजन आपण केलं. वेळ संपली आपली. हाच काल्याचा सांगतेचा क्षण आहे. मोजून 8 सेकंद आपल्याला अजून भजन करायचं. का म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. श्री तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणातला 1-2-3 मिनिटामध्ये भाव सांगतो आणि आपल्याला पूर्णविराम करायचा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात नटधारी आहे आणि भोग भोगून ब्रह्मचारी. नटधारी का म्हणतात? श्रीमद भागवतात वर्णन आलंय. शुकाचार्य प्रभू ज्या वेळेला कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले. ज्या वेळेला शुकाचार्य जातात आपल्या बापाकडे, व्यासांकडे शुकदेवजी येत नाही. हे भागवत कोणाला द्यावं म्हणून मात्र शुकाचार्यांना बोलवण्याकरता व्यास महाराज शिष्याकडे काही श्लोक देतात आणि त्या श्लोकात देवाचं नटल्याचं वर्णन आहे. गेला तो शिष्य शुकदेवांना व्यासांकडे बोलवण्याकरता गेला आणि त्यांनी देवाचं वर्णन केलं. वरहा पीड नटवर वपू कर्ण्यो कर्णिकारो विब्रत भासम कनक कपिशम वैजयंतीच माला वैजयंतीच माला. ज्या वेळेला तो शिष्य वर्णन करतोय व्यासांच्या कानावर भगवंताच्या नटलेल्या स्वरूपाचा भाव निर्माण झाला. ऐकलं देवाचं चरित्र, काय सुंदर आहे माझा परब्रह्म परमात्मा. त्यावेळेला शुकाचार्य त्या शिष्याला म्हणतात अरे कोण आहे रे? माझ्या देवाचं वर्णन करणारा कोण आहे? अरे सांग की माझ्या भगवंताचं वर्णन. त्याने सांगितलं महाराज अजून तुम्हाला ह्या भगवंताचं वर्णन चरित्र स्वरूप जर ऐकायचं असेल ना तर तुमच्या बाबांकडे चला. आणि म्हणून ते शुकाचार्य व्यासांकडे आले आणि तिथून भागवत गंगा पुढे प्रविष्ट मार्गस्थ झाली. पण ऐका नटधारी का अजून एक भाव असा. देवाचं नटणं मात्र देवाच्या कपाळावर मोराचा पीस आहे. गुरुजी मोराचा पीस भगवंताच्या कपाळावर मोराचाच पीस का? काही शास्त्रकारांनी असं सांगितलंय मोर असा पक्षी आहे, मोर असा पक्षी आहे की त्याचा विकारातून जन्म झालेला नाही. ज्या वेळेला ती लांडोर नाचते आणि मोरही नाचतो, नृत्य करते, इतके दोघंही नाचतात थकतात. ज्या वेळेला नाचून नाचून मोर थकतो आणि ती लांडोर ज्या वेळेला नाचून नाचून थकते, थकलेल्या समयाला मोराच्या डोळ्यांमधून जे पाणी येतं ती लांडोर ती पाणी सेवन करते, त्यातून मोराची उत्पत्ती होते कामने रहित. कुठल्याही विकारा स्वरूपातून मात्र जन्म न होता विकाराशिवाय मोराची उत्पत्ती आहे. म्हणून विकारांना डोक्यावर नाही तर विकाररहित प्राण्याला डोक्यावर धारण केलं. हे भगवंताचं नटलेलं स्वरूप आहे. म्हणून तुका म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी. असा नटणारा गोड परब्रह्म परमात्मा. आणि तरी देखील भोग भोगून ब्रह्मचारी कसा? तर भोग कोणते? आपण समजतो ते कामनेचे विकाराचे भोग नाही. भक्तांच्या इच्छा परब्रह्म परमात्मा पूर्ण करतो हे त्यातले भोग आहे. कारण ईश्वर प्राप्तीची आसक्ती गोपींच्या त्या कृष्ण पत्न्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. ईश्वर तत्वाचा साक्षात्काराचे भोग पूर्ण करून देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या अंतःकरणातून मात्र कृष्ण पत्न्यांना तो लाभ मिळाला. असं भोग भोगुणी ब्रह्मचारी नकळे कान्होबाचे कोडे. आणि अशा प्रकारचा भाव भगवान परमात्म्याच्या कर्तृत्व लक्षणातला. पण शेवटचं पुढे ऐका. हे देवाचं चरित्र आहे. मी मगाशी प्रस्तावनेत प्रारंभी सांगितलं होतं कृष्ण चरित्राचा उच्चार नाही, कृष्ण चरित्रातला उच्चार आहे, कृष्ण चरित्रातला आचार नाही. का? आता काय काय म्हणतात ते जुने परंपरेने जुने कीर्तनकार सांगायचे देवाला 16,108. मग कमीत कमी वरच्या आपल्याला 8 वरच्या आपल्याला एक जण काय झालं एका गावात, ते जुने परंपरेचा दृष्टांत आहे, हरिविजय ग्रंथ चालला होता. आणि आता हे रोज उठायचं झोपायचं गावात पोथी चाललेली होती. बायकोने आग्रह केला का खाता झोपता गावात पोथी लावली, चला. शेवटी त्याचा नाविलाज झाला आणि होतोच. शेवटी कोणाचा असो नाविलाज झाला, ते गेला पोथी ऐकायला गेला. त्याचं भाग्य काय, त्या दिवशी नेमका हाच विषय विजय महाराज गुरुजी हाच विषय होता. देवाला 16,108 बायका. त्यानं बाकीचं दादा काहीच ऐकलं नाही, एवढंच ऐकलं. घरी आला झोपला, सकाळी उठला, लवकर स्नान संध्या देवपूजा नित्याने माटोपला आणि बायकोला सांगितलं चहा दे, नाश्ता दे पटकन. म्हटले कुठे चालले? चाललो म्हटलं. अरे कुठे चाललंय? चाललो म्हटलं. काय भाग्य, मला तर तुझं दर्शन घ्यावं वाटतं आज. तो म्हणतो का बरं? ती म्हणते का? अगं काय भाग्य माझं,
कधीच नाही. कालच पुतीला गेलो, तुझं ऐकून म्हटले एकट्या देवाला 16,108 मन कमीत कमी वरच्या 2-3 नको का, पाहायला चाललो म्हटलं. ती म्हटले अहो ते देवाच्या बाबतीत आहे, देवाच्या चरित्रातला फक्त उच्चार आहे स्वामी, तो आचार नाही. तो म्हटलं मग देवाला हे मग आपण काय पाप केलंय का, म्हटलं जमणार नाही. आता ती म्हटले हे मनसंदे म्हटले, आपल्याकडचा शब्द आहे नाशिकचा मनसंदे बरं का. एकदा नांदेडला गेलो मी, तिथं मनसंदे त्यांना कळानाच मनसंदे काय भानगड येते. हा आपल्या स्पेशल नाशिक लायजेशन्स म्हटलं हा स्पेशल आहे आपला. आणि मग म्हटले ठीक आहे. ती म्हटले याचं काही खरं नाही. ती म्हटले बरं बरं ठीक आहे, पण ऐका ना तुमचं जाऊ द्या, पण आम्ही मागच्या श्रावणामध्ये सर्व बायांनी मिळून आहे ना पांडव प्रताप ग्रंथ लावला होता. आता तुमच्या पुढे लक्षात आलं पांडव प्रताप ग्रंथ. बरोबर, त्याचं काय झालं म्हटले, त्या पांडव प्रताप ग्रंथामध्ये असं वर्णन आहे एकट्या द्रौपदीला 5 नवरे. आत्ता बोला काय करायचं. तो म्हटला बापरे एकट्या द्रौपदीला 5. म्हटले तुझं तुला लक लागो, माझं मला लक लागो, मरस तर दोन्ही पोथ्या उचकायच्या नाही, चाल घरी म्हटले. परत डोकंच लावायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे देवाच्या चरित्राचा आचार नाही, कृष्ण चरित्रातला उच्चार आहे. म्हणून या सगळ्या भूमिकेने 16,108 पत्न्या त्या मात्र भक्ती स्वरूपाचा भोग भोगवणारा आहे. म्हणून तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. अशा स्वरूपाने भगवान कृष्ण परमात्म्याचं कर्तुम चरित्र आहे. दूरव्यापी दूरदृष्टी मनाला प्रसन्न करणारं चरित्र आहे. अशा चरित्रातला उच्चार ज्या दिवसाला केला जातो ते काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय, काला म्हणजे त्याग, काला म्हणजे समर्पण आणि काला म्हणजे एकात्मता. सगळा भेदभाव विसरून या मंडपामध्ये यावं. मी माझ्या तुकोबारायांचा आहे, मी माझ्या ज्ञानोबारायांचा आहे, मी माझ्या जोग महाराजांचा आहे, मी माझ्या भगवान बाबांचा आहे, ही भूमिका ठेवणं, या भूमिकेने शेवटच्या श्वासापर्यंत जगणं, याचं नाव काला आहे. ही एकात्मतेची भावना आहे, हे समर्पण आहे. यशोदा माईला भगवान कृष्ण परमात्म्याच्या रूपाने बाळ मिळाला, यशोदा माईच्या जीवनातला काला झाला. बाबा आज जगद्गुरु तुकोबारांची बीज आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या जीवनामध्ये स्वप्नात गुरूंचा अनुग्रह झाला, तिथे तुकोबारांच्या जीवनातला काला झाला. काला म्हणजे समर्पण आहे. आणि अशा समर्पित भावनेने आपल्याही जीवनामध्ये हा काला आपल्या तेल माथ्यावरती आपल्या दापूर गावामध्ये होतो. अशाच ऐहिक्याने आपल्या जीवनामध्ये आता बघा ही दहीहंडी आहे. ही हंडी म्हणजे संपूर्ण विश्व आहे. त्याच्यामध्ये दही आहे, त्याच्यामध्ये लाही आहे. या संपूर्ण विश्वामध्ये दही हे ब्रह्म आहे आणि लाही ही माया आहे. जोपर्यंत मायेचा ब्रह्माला स्पर्श होत नाही तोपर्यंत काला होऊ शकत नाही. म्हणून जीवाने शिवाकडे जाणं, मायेने ब्रह्माकडे जाणं आणि समर्पित होणं, याचं नाव काला. ज्ञानेश्वर अनेक अंगाने काल्याचे कीर्तन आपण श्रवण करतो. आपण काले इतके ऐकले सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणाऱ्यांची पाठ झाली. दाढीची विनंती काय गाठ सुटेन आणि यशोदे बाळा तुझा काना, हे पाठ झालं सगळ्यांचं. त्याच्यामुळे काला वेगळ्या अंगाने ऐकावा, वेगळ्या अंगाने श्रवण करावा. वेगवेगळं चरित्र भगवान कृष्ण परमात्म्याचं आहे. अशा ब्रजमंडलामध्ये सर्व गोपाळांसमवेत देवाने असा जो काला केला आणि अशा रूपाने सर्व गोपाळांना दया दूध दिला, आनंद दिला. तो संतांनी मात्र वाळवंटामध्ये माझा ज्ञानराज गोपाळासीला या वाटी, भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीना करतो वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय शिंकेला वियले दुरी होतो तिघात मी धारा घ्याले तुका म्हणे हाती टोका निगवणे दे एका कंठी धरिला कृष्ण मनी अवघातनी प्रकाश ब्रह्मा पिका म्हणे मंडळी
आरती घे.